नाना बाबा. थँक्यू सो मच. तुम्ही एवढे वर्ष मला गाईड केले, मला खूप सारे ॲडवाइसेस दिल्यात अँड आय एम ट्रूली ग्रेटफुल. मला एक फन स्टोरी आठवते आहे. मला वर्षातले महिने लक्षात नव्हते राहत, मग तुम्ही मला एक ट्रिक दिली होती सिक्वेन्समध्ये कसे लक्षात ठेवायचे त्यांना. तर मग मी सायकलवरती जायची, DJ पर्यंत जायची आणि रिटर्न यायची. तर मग मला प्रॉपर ते लक्षात आहे की कसं कसं तुम्ही सांगितलं होतं मला. आणि मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी माझा पेपर होता तेव्हा. तर मग मी गेले एक्झाम हॉलमध्ये आणि मग तोच प्रश्न आला. अँड देन मग मी असं नाही का प्रॉपर कॅल्क्युलेट करून सगळं लिहिते सगळे महिने. आणि जे टीचर होते माझे सुपरविजनचे, ते आम्ही दोघं एक्झाम हॉलमध्ये हसतच बसलो होतो. सो थँक्यू सो मच. असंच तुम्ही गाईड करत राहा मला. अँड वन्स अगेन हॅपी बर्थडे. Happy birthday, Nana Baba! Whenever we're in Yegao, you always treat us no matter how tired you are or how long your day on the farm was. You always take us out to eat or surprise us with ice cream and treats, and you make us feel so happy. We love listening to all of your stories and hearing all of your advice. We miss you and can't wait to see you again soon. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नाना बाबा, तुमच्यासोबतची माझी कोर मेमरी म्हणजे आम्ही आल्यावरती तुम्ही आमच्यासोबत एवढे गेम्स खेळायचा, एवढे पझल्स विचारायचा. दर दिवाळीला एक ठरलेलं असायचं की मी एका मांडीवरती आणि भक्ती एका मांडीवरती, आणि आमच्यासोबत खूप लाड करायचा. आम्हाला आमची स्कूल कशी चालली, आत्तापर्यंत काय काय झालं आहे विचारायचा. आणि आत्ता मी बघते तुम्ही सेम वेने ओम आणि रुद्राला बसवता आणि त्यांना बघून मला इतकी मजा येते. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाना बाबा. मला आठवतं की आम्ही जेव्हाही तुमच्याकडे यायचो तेव्हा तुम्ही कितीही बिझी असाल तरी आमच्यासाठी 2 मिनटं तरी काढायचा. आणि भेटलं की तुम्ही सर्वात पहिले प्रश्न विचारायचात की चला मग आता तुम्ही यावर्षी जे काही नवीन शिकला आहेत किंवा तुमचे यावर्षीचे जे सगळे अचीवमेंट्स आहेत ते मला सांगा. आणि तुम्ही खूप मनापासून ते ऐकायचात. तो आम्हाला खूप छान वाटायचं ते. आणि मला एक आठवतं की आम्ही सांगून झाल्यानंतर पहिले म्हणायचात की आता आपण जेव्हा तुम्ही परत याल भेटायला तेव्हा ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं केलेलं हवं आणि बेटर केलेलं हवं. सो आम्ही सतत बेटर करायचा प्रयत्न करायचो. आणि त्या मोटिवेशनसाठी, त्या प्रोत्साहनासाठी मी खूप खूप आभारी आहे. हॅपी बर्थडे बाबा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुमच्या बर्थडे निमित्त मी एक गोष्ट सांगणार आहे. लहानपणी जेव्हा तुम्ही मांजरवाडीला यायचात तेव्हा तुम्ही मला आणि दादाला एक वेळापत्रक बनवून दिलं होतं. आणि दर दिवशी तुम्ही सांगितलेलं की फॉलो केलं की त्याला खूण करायची, एक टिकमार्क करायचा, आणि मग तुम्ही नेक्स्ट टाइम येऊन ते चेक करायचा, हा ठीक आहे किती केलं ह्यांनी, फॉलो किती केलं. आणि कळत नकळत हे माझ्या आयुष्यात बिंबलं गेलं की मला आता कुठेही जायचं असेल, फिरायला जायचं असेल, आयुष्यामध्ये डे टू डे लाईफमध्ये मला एक वेळापत्रक लागतं. आणि ह्या गोष्टीमुळे मला माझा टाइम खूप व्यवस्थित मॅनेज करता येतो. दिस इज कुठेतरी असं वाटतं दिस इज अन आर्ट जी तुम्ही मला शिकवलीत खूप लहानपणी. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू फॉर दॅट. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू बाबा. आणि खूप जास्त शुभेच्छा तुम्हाला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा. तुम्ही माझ्या आयुष्यातले खूप इम्पॉर्टंट पर्सन आहात, जवळचे आहात, आणि तुम्ही खूप इन्स्पायरिंग आहात माझ्यासाठी. आणि तुमची लेगसी पण अनमॅचेबल आहे. टेक केअर. लव्ह यू अ लॉट. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा अशा एका व्यक्तीला जे नेहमीच सगळ्यांचा विचार करत आलेत आणि सगळ्यांच्या मदतीला धावून गेलेत. आजोबा, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नेहमीच आनंदात, निरोगी आणि सुखी राहो हीच देवाचरणी प्रार्थना आहे. आणि तुमच्यासारखे आजोबा सगळ्यांना मिळो ही माझी इच्छा आहे. कारण तुम्ही प्रत्येकाला मदत करायला धावता, सगळ्यांना प्रेरणा देता, दटावण्याच्या वेळी दटावता आणि प्रेम करण्याच्या वेळी खूप प्रेम करता. आजोबा, तुम्हाला परत एकदा तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही सतत मला अशी प्रेरणा देत राहा, तुम्ही मला सारखं शिकवत राहा, म्हणजेच पुढे जाऊन आम्ही प्रगती करू. आणि मला स्वतःचा खूप अभिमान वाटतो की तुम्ही माझे आजोबा आहात आणि मी तुमची नात आहे. तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या
खूप खूप हार्दिक शुभेच्छा नाना बाबा. आजचा हा दिवस तुमच्यासाठी खूप छान आहे. मला आवडतं जेव्हा तुम्ही मला आईस्क्रीम आणि पेन आणून देता. मला आवडतं जेव्हा तुम्ही मला तुम्ही मला बागेत घेऊन जाऊन द्राक्ष तोडून देतात, खायला देतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परत. हॅपी बर्थडे नाना बाबा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे तुम्ही ना सगळ्यात कूलेस्ट आजोबा आहात, कारण की माझ्या सगळ्या फ्रेंड्सचे आजोबा खूप म्हातारे आहेत. तुम्ही तर ॲव्हेंजर्स चालवता. मला खूप आवडतं जेव्हा तुम्ही मला ॲव्हेंजर्सवर नारायणगावात फिरवता. माझी फॉन्डेस्ट मेमरी म्हणजे कोकण, इस्पेशली जेव्हा मम्मा बोललेली की बीचवर नको खेळायला आणि तुम्ही मला घेऊन गेलेला. मला खूप मज्जा आलेली. आणि घोडा मला तर खूप आवडलेला. आपण पुढच्या वेळेस सुद्धा एक ट्रिप प्लॅन करूया. हा, तुमच्या 100वा बर्थडे सुद्धा आपण असाच करूया. हॅपी बर्थडे.